अंपायरिंग या ठिकाणी आपण दोन उत्कृष्ट असे पंच या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत. प्रमोद करकरे आणि गणेश पवार हे दोन्ही नावाजलेले पंच या ठिकाणी कालपासून आपल्या या सामन्यांचं अंपायरिंग करतात आणि छान अशी अंपायरिंग या ठिकाणी चाललेली आहे. कोणत्याही प्रकारचे काही वादविवाद होईल असं कोणताही निर्णय या ठिकाणी झालेला आहे आणि सगळ्या खेळाडूंनी सगळ्या संघाने आपल्याला चांगल्या प्रकारे कोऑपरेट करून या सामने यशस्वी करण्यासाठी चांगल्या प्रकारचे सहकार्य केलेलं आहे. कृष्णनगर संघ लवकरात लवकर आपला क्षेत्ररक्षण लावायचं आहे. यानंतर होणारा सामना जे संघ या ठिकाणी उपस्थित असतील पहिल्या फेरीचे सामने ज्यांचे बाकी आहेत अशा सर्व संघाच्या संघनायकांना विनंती करतो की त्यांनी येऊन आपला प्रवेश या ठिकाणी नोंदवायचा आहे. आपण आल्याची नोंद या ठिकाणी द्यायची आहे की त्यामुळे आपल्याला पुढचे सामने खेळवणं सोयीस्कर सोपं पडेल. आज या दिवसामध्ये आपल्याला सगळे सामने संपवून अंतिम सामना सुद्धा खेळवायचा आहे. अंतिम दोन सेमीफायनलचे दोन सामने आपले सुद्धा खेळवायचे आहेत आणि त्यामुळे आपल्या सर्व संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी आपला संघ उपस्थित असेल तर त्याची नोंद द्यायची आहे. आणि जर का कोणी या ठिकाणी समालोचन करण्यासाठी इंटरेस्टेड असेल इच्छुक असेल तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. संकेत जोशी जर कुठे असतील तर त्यांनी या ठिकाणी संपर्क करायचा आहे. हॅलो आर्गो कणकोण संकेत जोशी सामना चालू होतोय. पहिल्या फेरीतील सामना शिरवली आज ना शिरवली वाकी कृष्णनगर वाकी ए विरुद्ध कृष्णनगर यांच्या दरम्यान चालू असलेला सामना. पहिल्या फेरीतील सामना कुणबी समाज सेवा संघ मडेगाव 22 विभाग कृष्णनगर आणि वाकी ए संघाचे अतिरिक्त 2 खेळाडू इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे त्वरित. कृष्णनगर आणि वाकी ए यांचे 2 अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. सामना चालू असलेला सामना वाकी ए विरुद्ध कृष्णनगर यांच्या दरम्यान. आता चालू सामना आता चालू थोडं मध्ये थांबलं नाही एक संपली का चालू संदेश ग्रुप बोला. वाकी ए विरुद्ध कृष्णनगर यांच्या दरम्यान चालू सामना. कृष्णनगर हा संघ नवीन संघ आपल्या स्पर्धेमध्ये खेळतोय. त्याने आपल्याला विनंती केली होती की आमचा सुद्धा संघ आपल्या स्पर्धेमध्ये घ्या आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण त्यांना आमंत्रित केलं आहे आणि आमच्या निमंत्रणाला मान देऊन ते उपस्थित झालेत. त्यांचा संघ कृष्णनगर हा आता सामना खेळतोय तो वाकी ए संघासमोर. रायटर नॉर्थ विकेट वाकी संघा कृष्ण संघाकडून संघ कृष्णनगर निखिल रायटर नॉर्थ विकेट मारा करतोय शुभम. वाकी ए संघाचा शुभम सामना करतोय. निखिलच्या चेंडूचा पहिला चेंडू टाकण्यात आहे सड्य रायटर नॉर्थ विकेट शुभम याला. शुभम लेफ्ट हँड गोलंदाज ऑफच्या दिशेने तटाळ चेंडू एक धाव पूर्ण करतोय. पाहूया दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये परंतु चांगलं क्षेत्ररक्षण कृष्णनगर संघाकडून. एका धावेवर समाधानी एका धावेने खाते उघडतंय ते वाकी ए संघाचं. पहिल्या चेंडूवर एक धाव घेण्यामध्ये यशस्वी झाला आहे तो साहिल आणि आता स्ट्राईकला आलाय तो राज सामना करतोय. राज सामना करतोय तो निखिल याच्या चेंडूचा. पहिल्या चेंडूवर एक धाव घेण्यामध्ये यशस्वी झालाय. पुन्हा एकदा रायटर नॉर्थ विकेट मारा करतो राज याला. उंचा माझ्या प्रयत्नामध्ये स्लिपमध्ये चेंडू चाललाय आणि हा कॅच घेतलाय यष्टीरक्षक यांनी स्वतः.
आमचे गोरेगाव कुणबी विभाग प्राचीन संघटना होती पश्चिम विभाग, त्याचे अध्यक्ष रवींद्र मोरे साहेब यांचं आगमन झाले आहे. त्यांच्या समवेत आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. सीमारेषेवर चेंडू चालला, एक धाव घेत आहेत. दुसरी धावण्याच्या प्रयत्नामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल कृष्णनगर संघाकडून आणि एका धावेने भर पडते, धावसंख्या वाढते. बाकी ए संघाची धावसंख्या होते 2, 1 गडी बाद, 2 धावा. 3 चेंडू झालेले आहेत. चौथा चेंडू निखिल टाकण्यासाठी सज्ज, सामना करतोय तो साहिल. साहिल एक चांगलासा फलंदाज बाकी ए संघाकडून. लेफ्ट हँड गोलंदाज उंचावर मारण्याच्या प्रयत्नामध्ये बीट झाल्या, उसळता चेंडू. फलंदाज साहिलला काही समजलं नाही आहे, चकित झाला. बाकीचं काम हे यष्टिरक्षक याने केलेलं पूर्ण केलेलं आहे. पुन्हा एकदा निखिल राईट नॉर द विकेट, लेफ्ट हँड गोलंदाज आहे. आणि साहिल याला 4 चेंडूमध्ये केवळ 2 धावा झाल्या आहेत. त्या बाकी ए संघाच्या पुढील चेंडूचा सामना करतो साहिल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि हा यष्टीचीच झाला आहे तो साहिल. या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आयोजित रवींद्र मोरे यांचं स्वागत. आमच्या उपस्थित असणारे कुणबी समाजाचे सरचिट दीपक पेडणेकर यांना विनंती करतो, राजेश भोसले यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. दिलीप पारसेकर, बोरवली विभाग प्रमुख, महाकाली सोसायटी अध्यक्ष, तसेच त्यांच्यासोबत असणारे आकाश खंडागले यांचं स्वागत. या ठिकाणी मुंबई मंडळाचे सचिव. सामना चालू होते. निखिल खरोखरच खूपच चांगलं चेंडू आणि चांगलं षटक हा निखिल टाकलाय. आउट स्विंग चेंडू, खूपच चांगल्या प्रकारचा स्विंग त्या चेंडूला होता आणि बीट झाले ते बाकी संघाचे फलंदाज. केवळ 2 धावा घेतल्या आणि 2 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी झालाय तो निखिल. खरोखरच उत्कृष्ट असं षटक टाकलाय कृष्णनगर संघासाठी आणि 2 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी झालाय आणि धावसंख्या झाली ती बाकी ए संघाची 2 गडी बाद 2. धन्यवाद. हॅलो हॅलो, नमस्कार. कुणबी समाजसेवा संघ मडेगाव 22 विभाग आयोजित कुणबी चषक 2024 काल आणि आज दिनांक 3/3/2026 आणि आज म्हणजे 4/3/2026 या 2 दिवसामध्ये या स्पर्धेचं आयोजन होत आहे. या 2 दिवसाचं आयोजन असतेवेळी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर, त्याचबरोबर या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत असलेले सर्व प्रेक्षक आणि सगळ्या संघांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आपण मैदानाकडे वळूया. मैदानामध्ये चालू असलेला सामना कृष्णनगर वर्सेस वाकी ए या दोन्ही संघाची लढत चालू आहे. मला वाटतं दुसरा षटक चालू आहे आणि धावसंख्या पोचली आहे ती 7 धावेवरती. वाकी संघ आपल्या या स्पर्धेमध्ये एक चांगलं स्कोर टिपण्याचा प्रयत्न करतो आहे. दुसरं षटक चालू आहे 7 धावांवरती. पुढील चेंडू आणि हा लॉंग ऑनला उडवलेला चेंडू मला वाटतं झेल बाद होत आहे आणि सुंदर झेल घेतला.
अशी कमजोर परिस्थिती आपल्याला फलंदाजी माध्यमातून पाहायला मिळते. वाकी ए संघाकडून चांगलं जकडून ठेवलं आहे कृष्णनगर या संघाने वाकी संघाला. दुसरं षटक चालू असताना 7 धावेवरती जकडून ठेवलं आहे. आपल्याला जिंकायचं असेल तर खूप मोठं असं आव्हान ठेवावं लागेल या कृष्णनगर संघाकडे. एक बलाढ्य संघ समजला जातो कृष्णनगर. पुढील चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने उडवला आहे. चेंडूने उसळी घेतली आहे परंतु सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी आणि 2 धावेवरती समाधान. धावसंख्या धावफलक वाढतंय. धावसंख्या होती आहे 9. आपल्याला जर का स्कोर वाढवायचा असेल तर असे सिंगल डबल आपल्याला खेळावे लागतील. तीन चेंडू 9 धावा. मला वाटतं एकदम संत गतीने स्कोअरबोर्ड चालला आहे वाकी संघाचा. या बलाढ्य संघाकडे चांगले चांगले फलंदाज असतेवेळी आपल्याला खूप मोठा डोंगर रचावा लागेल या ठिकाणी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि स्कोअर मात्र या ठिकाणी ठप्प आहे. 4 चेंडू आणि 9 धावा. खूप सुंदर आयोजन पाहायला मिळतं या ठिकाणी. कुणबी समाज 22 विभाग या आयोजकांचं, या सर्व आयोजक मंडळींचं मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देईन आणि सर्वांचं या ठिकाणी कौतुक करेन. कारण काल पूर्ण दिवस आपण पाहायला गेलात तर कुठेही वादावाद न करता या पूर्ण दिवसाची एकदम सुंदर खेळी झाली आणि या पूर्ण दिवसामध्ये हरकोलकोंड ब संघ आणि केस्तुली हे संघ 2 आपल्या सेमीफायनलपर्यंत पोचले गेले आणि आज 16 संघांमध्ये आज 2 कोणते संघ जातात ते आपल्याला पाहायला मिळणार आहे काही वेळामध्येच. या सामन्यातील 2 षटक संपवून धावसंख्या झाली आहे ती 9. शेवटचं षटक बाकी. हॅलो, आमचे लक्ष्मण पाटील सर यांचं इथे आगमन झालेलं आहे. राजेशजी भोसले साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. लक्ष्मण पाटील सर. पाटील सर. सामन्याचं पहिले इनिंग चालू आहे. कृष्णनगरकडून शेवटचं षटक घेऊन येतोय तो दर्शन, मला वाटतं दर्शन पारावे. प्रज्ञेचं शेवटचं षटक, अंतिम षटक, स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक आणि खोलवर टप्प्याचा चेंडू. 1 धावेवरती समाधान आणि एक चोरटी धावसुद्धा मिळवण्यात यश मिळालं आहे ते वाकी संघाला. अजूनसुद्धा संत गतीचं या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते. एक शेवटचं षटक असताना एक आक्रमक षटक आपण पाहायला मिळतो प्रत्येक संघाकडून. तर वाकी संघ कितपत आक्रमक दिसत आहेत. जर का आपला संघ जिंकवायचा असेल तर कुठेतरी आक्रमक पारी आपल्याला देखील खेळावी लागेल आणि मला वाटतं आक्रमकता करायचा प्रयत्न, परंतु काहीसा बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू सापडत नाही आहे तो फलंदाजाला. पुन्हा एकदा 1 धावेवरती समाधान. धावसंख्या होती ती 12. पुढील चेंडू प्रज्ञेश सुंदर गोलंदाजी करतो. आत्तापर्यंतचे 2 चेंडू सुंदर हाताळले आहेत. एक सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. यॉर्कर लेनची गोलंदाजी आपल्याला 3ही चेंडू यॉर्कर लेनचे पाहायला मिळालेत. 3 सिंगल आत्तापर्यंत टिपले गेले ते वाकी संघाने. 1-1 पायरी चढता चढता आत्तापर्यंत 13 धावांचा डोंगर रचला आहे. पुढील चेंडू, चौथा चेंडू, फुलटॉस चेंडू आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू पळतोय आणि ते सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला. आपल्या संघाला
2 धावा वाचवल्या त्या क्षेत्ररक्षकाने. धावसंख्या होती ती 15. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. कृष्णनगर संघाकडून आत्तापर्यंतची सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. पुढील चेंडू, शेवटचे 2 चेंडू. सुंदर चेंडू. इथे मात्र यष्टीरक्षकाने आपली कमाल केली आहे आणि झेल टिपला आहे. अपेक्षित असतील. हॅलो. शिरवली ए संघाचे कर्णधार आणि वाकी बी संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे आहे. शिरवली ए संघाचे कर्णधार आणि वाकी बी संघाचे कर्णधार याने नाणेफेकीसाठी यायचे आहे. हॅलो. अविनाश पाष्टे, आपण कुठे असाल तर मंचावरती येण्याची कृपा करावी. अविनाश पाष्टे. या रखरखत्या उन्हामध्ये सुंदर आयोजन नियोजन. आपले पंच देखील सुंदररित्या आपली पंचगिरी पार पाडत आहेत. नवनव्या उपक्रमातून आपला 22वी विभाग या क्रिकेटच्या माध्यमातून असोत किंवा इतर गोष्टीमधून शिरवली ए संघ वाकी बी संघ या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. विकासात्मक कामाकडून आपला हा 22वी विभाग संघ पुढे चालला आहे. नवीन तरुण मुलांना घेऊन या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आज आपण हा उपक्रम पाहायला मिळतोय. यूट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण 22वी विभाग आपल्याला पाहतोय, आपलं गुणगान गात आहेत. या सर्व संयोजक कमिटीचे मी या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि सगळ्यांना धन्यवाद देतो. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. वाकी संघ कृष्णनगर आपले सलामीवीर पाठवायचे आहेत. शिरवली ए संघाचे कर्णधार कृपया त्वरित यायचे आहे. नंतर तुम्ही दिलेली प्रवेशिका भरून तरी चालेल. हॅलो. चला मित्रांनो, घाई करा, आपल्याला सामने लवकरात लवकर पार पाडायचे आहेत. वेळ वाया जाता कामा नये. वेळ खूप महत्त्वाचा आहे आजच्या या दिवशी. कृष्णनगर संघाकडून सलामीवीर दिवेश आणि प्रज्ञेशने खूप सुंदर गोलंदाजी केली. फलंदाजीतून काय कमाल करतोय ते आपल्याला पाहायला मिळेल. दिवेश एक उत्कृष्ट फलंदाज आणि एक उत्कृष्ट
फलंदाज समजला जातो आपल्या विभागातून आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आहे तो साहिल. गोलंदाजीतून काहीतरी कमाल करावी लागेल आपल्या संघाला जिंकवण्याकरिता, कारण समोर जो फलंदाज आहे तो खूप आक्रमक खेळी करतो. आम्ही कालच पाहिली याची फलंदाजी. कणगर या ठिकाणी खूप सुंदर केला आणि मला वाटतं स्क्वेअर लेगच्या दिशेने कटवलेला चेंडू. एक धाव पूर्ण केली आहे आणि एक धावेवरती समाधान मांडता येतो. दिवेश संघाचं खातं एक धावेवरती आणि वैयक्तिक खातं खोललं गेलं आहे. स्ट्राईकला आहे तो प्रज्ञेश. प्रज्ञेशने आत्तापर्यंत खूप सुरेख गोलंदाजी केली होती. फलंदाजीच्या माध्यमातून आपल्या संघाला किती रन जमवतोय आणि आपल्या संघाला विजय मिळवून देतोय का आपल्याला पाहायचं आहे. षटकातील दुसरा चेंडू आणि मला वाटतं बॅटची कट लागून चेंडू चाललाय सीमारेषा. गाव तालुका माणगाव जिल्हा रायगड आयोजित कुणबी चषक 2026 स्पर्धेतील आकर्षक पारितोषिक आहेत. प्रथम क्रमांक रुपये 30,000 मान्य भरतशेठ गोगावले साहेब, रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री महाराष्ट्र राज्य. आकर्षक चषक संजय पेडणेकर. उत्तुंग असा हा षटकार आला अंगांच्या दिशेने तटाळलेला चेंडू, खरोखरच उत्तुंग असा षटकार. सदस्य पंचायत समिती माणगाव यांच्या वतीनं आकर्षक चषक संजय पेडणेकर वाकी यांच्याकडून तृतीय क्रमांक पारितोषिक रुपये 10,000 श्री संजय पाटोळे मलईकोंड व आकर्षक चषक श्री संजय पेडणेकर वाकी यांच्याकडून चतुर्थ क्रमांक पारितोषिक रुपये 5,000 समीर धाडवे गुरुजी मलईकोंड व आकर्षक चषक संजय पेडणेकर यांच्याकडून मालिकावीर चषक संजय पेडणेकर यांच्याकडून. संजय पेडणेकर हे वाकी गावचे ग्रामस्थ आहेत आणि त्यांनी आपल्याला खूप मोठं योगदान दिलेलं आहे. उत्कृष्ट फलंदाज चषक संजय पेडणेकर वाकी यांच्याकडून. उत्कृष्ट गोलंदाज चषक श्री संजय पेडणेकर वाकी यांच्याकडून. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक संजय पेडणेकर वाकी यांच्याकडून. रिव्हर्स शॉट मारलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर चेंडू. उत्कृष्ट हा चौकार पाहायला मिळाला. खरोखरच मेडिकल किट गौरव पारावे यांच्याकडून. पाणी पुरवठा श्री सुनील रामचंद्र पिंचुर्ले मडेगाव कोंड यांच्याकडून. विजेता उपविजेता संघास जिग्नेश जितेंद्र धाडवे यांच्याकडून मेडल आहेत. अशा प्रकारे हे कुणबी चषक 2026 साठी जे देणगीदार आहेत त्यांचं आम्ही सदस्य ऋणी आहोत, आभार व्यक्त करतो. कुणबी समाज चषक 2026च्या पाटील सरांना आम्ही या ठिकाणी समालोचनासाठी निमंत्रित करीत आहे. कृपया पाटील सरांनी या ठिकाणी येऊन चांगल्या पद्धतीने समालोचन करावे अशी मी आमच्या समाजाच्या वतीने विनंती करत आहे. तसेच राजू दोंडगे राजेश भोसले यांच्याकडून यूट्यूब लाईव्ह खर्चासाठी 11,000 रुपये आलेले आहेत. मारुती आग्रे गुरुजी आणि दीपक पेडणेकर गुरुजी यांनी कमिटी मेंबर यांना भोजनाचा खर्च त्यांनी उचललेला आहे. कुणबी ग्रामस्थ मंडळ टोळ खुर्द रुपये 3,000. पांडुरंग भागोजी शिंदे शिरवली 2,501. मनोज केंद्रे कुशेडे 2,500. ग्रामस्थ मंडळ पुरार 2,000. विनायक कालप मडेगाव 2,000. सुरेंद्र मनवे 2,000. एकनाथ खेडकर फलानी यांच्याकडून 1,500 रुपये. अरुण गाविनकर 1,111. नितीन उंडरे 1,100. खराले 1,000. सचिन आंबेकर 500 रुपये. विनायक भुवड 501. अशा प्रकारे कृष्ण संघ हा विजयी घोषित करण्यात येत आहे. खूपच चांगल्या प्रकारचा खेळ केला. कृष्णनगर संघाचे अभिनंदन. वाकी संघानं चांगल्या प्रकारे सहकार्य केलं, सहभाग घेतला, त्याबद्दल त्यांचं सुद्धा अभिनंदन. विनायक भुवड 501. सनीत शिंदे 500 रुपये.